शरद पवार गटाचे नेते, एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री अनेक तिथे येत आहेत. यामध्ये उदय सामंत असेल, त्यामध्ये शंभूराज देसाई असेल, संदीपान भुमरे असतील, त्यामध्ये प्रताप सरनाईक सारखे मंत्री अनेक वेळा येऊन जरांगेला भेटतात आणि जरांगेचं तिथून पुढे आंदोलन सुरू होतं. हे म्हणजे एकनाथ शिंदेच्या ताकदीवर चाललेलं आंदोलन आहे. जरांगेला गरीब मराठ्यांचं काही घेणं देणं नाही. स्वतःचं उपोषण करायचं, ओबीसींचं ओरबाडून घ्यायचं आणि ओबीसींच्या बाबतीत फक्त खोटं बोलायचं. मराठा समाजाची दिशाभूल करायची. मराठा समाजाला सांगायचं की ओबीसीने 80% जागा हिसकून घेतल्या, त्या सपशेल चुकीचं आहे. आज राज्यामध्ये सत्तेत कोण आहे, राज्यात आमदार कोणाचे जास्त आहेत, राज्यात खासदार कोणाचे जास्त आहेत, राज्यात मंत्री कोणाचे जास्त आहेत, नगरसेवक कोणाचे, नगराध्यक्ष कोणाचे असतात. अरे भामट्या जरांग्या, खरं तर तुमचे नगराध्यक्ष पदाच्या जागा, महापौर पदाच्या जागा, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या जागा मूळ ओबीसींच्या तुम्ही खाल्ल्या आणि तुम्ही ओबीसींनी आमच्या जागा बळकवल्या म्हणता. बिंडोक तुला कळालं पाहिजे आपण काय बोलतोय काय नाही, परंतु फक्त वाद निर्माण करायचा, ओबीसी समाजाला अस्थिर करायचं, ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा चाललेला हा षडयंत्र आहे. आणि राहिला विषय उपोषण, जरांगेने 30 तारखेपासून उपोषणाची जरी घोषणा केली असेल तर म्हणजे राज्याच्या गृह विभागाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे, या जरांगेच्या आंदोलनाजवळ, उपोषणाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावा. याच्याजवळ याच्या लोकांना, स्वयंसेवकाला एंट्री देऊ नका. याला सगळ्या गोष्टी तुमच्या शासनाच्या अधिकारी, शासनाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमात झाल्या पाहिजे. याच्या तपासण्या सरकारी डॉक्टरांकडून फक्त झाल्या पाहिजे. नाहीतर ह्यो गोधडीतून काजू खाणारा गोधडी योद्धा ह्यो आणि खाऊन पिऊन उपोषण करणारा, खरं तर हे 2 दिवस ओरिजिनल उपोषण केला तर याचे डोळे पांढरे करून कोपऱ्यात जाऊन पडणारा योद्धा आहे. त्यामुळे याच्या उपोषणाजवळ सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे. याच्या उपोषणाला पूर्ण अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उपोषण करावं. आणि नाही केलं तर नक्कीच आम्ही तिथं जाऊन सीसीटीव्ही लावले का नाही ते सुद्धा पाहणार आणि जरांगेचा जशास तसं उत्तर देण्याचं सुद्धा आम्ही काम करू. जरांगेला जशास तसं जरांगेचा कार्यक्रम करण्याचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत. जरांगे अंतरवालीत बसतोय, आम्ही सुद्धा कुठेतरी बसू, परंतु आम्हाला आमच्या सरकार आमच्यावर काही अन्याय करत असेल तर आम्ही बसू. आम्हाला विनाकारण आम्ही याच्यासारखा कोणाचाही द्वेष करत नाही, कुठल्या जातीचा द्वेष करत नाही. फक्त आमच्यावर अन्याय जर होण्याचा आम्हाला कुठं काही दिसलं तर नक्कीच आम्ही सुद्धा आंदोलनाचा इशारा देऊ. आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत. आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारने आम्हाला फसवण्याचं काम केलं तर नक्कीच तीव्र आंदोलन आणि तीव्र पडसाद याचे पडल्याशिवाय राहणार नाहीत. जरांगे जे मागल ते जरांगेला देऊ नये. जरांगेचं उपोषण कडक सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात करावं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आणि सरकारी डॉक्टरांच्या तपासणीच्या निगराणीत व्हावं. आणि नाही झाल्यास आम्ही याच्यावर नक्कीच आम्ही आंदोलनास तयार राहू आणि जरांगेच्या आंदोलनात आम्ही तिथं जाणार. सीसीटीव्ही कॅमेरे लावले की नाही ते पाहणार, सरकारी डॉक्टरांकडून तपासण्या होत्या का नाही ते पाहणार आहोत.